नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मन धागा धागा जोडते नवा या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की आनंदी आणि सुकी फोनवर बोलत असतात. तर आनंदी म्हणते की अगं सुकी, तुला कारण समजलेच असेल की मला उद्या नाही येता येणार. सुकी म्हणते की हो समजले. तेव्हा आनंदी तिला म्हणते की आपण असे करू की उद्या व्हिडिओ कॉलवर बोलूयात. तेव्हा सुकी म्हणते की मग काय करणार आता तर त्यावरच समाधान मानावे लागेल, पण तू विसरू नकोस. तेव्हा आनंदी म्हणते की हो बाई, नाही विसरणार, मी करते तुला उद्या व्हिडिओ कॉल. ओके बाय. तर सुकी म्हणते की हो, लव्ह यू, बाय असे खुशून फोन ठेवते. तेव्हा आनंदी ते गुलाबाचे फुल हातात घेते आणि अगदी खुश होते. त्यानंतर इकडे वृंदा शलाकाला विचारत असते की काय तू तर म्हटली होतीस की उद्या सुकोदा जाते म्हणून, मग काय झाले, ती का गेली नाही, कुठे माशी शिंकली. तर शलाका म्हणते की अगं आई, मला तेच कळत नाही, पण मला असे वाटतं की तिने हे नक्की आपल्याला फसवण्यासाठी केले असेल. म्हणजे तिला असे वाटले असेल की काही क्षणासाठी आपण यांना आनंद देऊयात म्हणून तिने हे नाटक केले असेल. तर वृंदा म्हणते की पक्की एक नंबरची आगाऊ मुलगी आहे, तिने हे सर्व मुद्दाम केले असेल. शलाका म्हणते की हो, मुद्दाम ती आपल्या नाकावर टिचून येतेच थांबणार. वृंदा म्हणते की अगं शलाका, ती जर या घरात राहिली तर दुःखाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरे काही मिळणार नाही. तेव्हा शलाका म्हणते की अगं आई, मग काय करायचे आपण, ती तर एकतर येथे थांबली, उद्याच्या पार्टीमध्ये सुद्धा ती सहभागी होणार आहे. वृंदा म्हणते की काय ग, कसली पार्टी. तेव्हा शलाका म्हणते की अगं सार्थकचा बर्थडे आहे उद्या आणि मोठी पार्टी आपल्या घरात आहे. तेव्हा वृंदा म्हणते की अगं शलाका, गेल्या 6 वर्षात या घरात नेहमीचे सणवार सुद्धा साजरे झाले नाहीत, मग या घरात आता ही मोठी पार्टी होणार आहे का. तेव्हा शलाका म्हणते की आई, ही पार्टी आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. वृंदा म्हणते की नाही शलाका, हे तर थांबायलाच हवे, हे बदलाचे वारे आपण परतून लावायलाच हवे. तर शलाका म्हणते की आई, हे वारे नाही तर वादळ आहे, ही मुलगी आनंदी सारखी शांत नाही, ही उलटून वार करणारी आहे. वृंदा म्हणते की हो, अगदी बरोबर बोललीस, ही एक मोठं वादळच आहे आणि ह्या वादळात सर्वात अगोदर आपण उडून जाऊया. यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅनिंग हे करावेच लागेल. त्यानंतर इकडे सार्थक हा आपल्या रूम मध्ये झोपलेला असतो आणि सुखदा, आदर्श आणि आकांक्षा हे येतात आणि त्याला बर्थडे विश करतात. तेव्हा ते सार्थकला बर्थडे विश सुद्धा देऊन केक सुद्धा कापायला देतात आणि मस्त केक कापल्यानंतर सर्वजण सार्थकला हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा सार्थक हा केक कापून आदर्श, अक्कूला आणि सुखदाला केक भरवतो. वृंदा आणि शलाका सुद्धा त्याच वेळेस तेथे आलेले असतात आणि त्या सुद्धा सार्थकला हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा आदर्श सार्थकला सांगतो की उद्यासाठी तुझ्या या बर्थडे निमित्त आम्ही एक छान पार्टी प्लॅनिंग केली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की अरे भाई, तुला माहितीच आहे की मी बर्थडे नाही सेलिब्रेट करत म्हणून. आदर्श म्हणतो की अरे करत नाही असे म्हणू नको, गेल्या काही वर्षात केला नाही असे म्हण, पण यावेळेस मात्र पार्टी ठेवलेली आहे. तर आकांक्षा म्हणते की अरे दादा, हा सर्व चुकीचा प्लॅन आहे आणि उद्या तुझ्यासाठी हे सर्व मोठं सरप्राईज आहे. तेव्हा सार्थक त्यांना विचारतो की तुम्ही मम असे काय करतात. तर आदर्श म्हणतो की अरे बापरे, इतका घाबरू नकोस, काही फील वगैरे नाही, म्हणजे असे फील गुड, इमोशनल, रोमांटिक असे मानू शकतो, हो की नाही सुकी. तेव्हा सुकी आपल्या तोंडावर बोट ठेवून चूप राहायला सांगते. तर आदर्श म्हणतो की चल आता सुखदा, मला खूप झोप आली, उद्या खूप सेलिब्रेशनची तयारी करायची, मग आता झोपायला हवे आणि दे इकडे ते केक, मी घेऊन जात आणि सर्वांना गुड नाईट करू. आदर्श तो केक शलाकाच्या हातात देण्या अगोदर लगेच अक्कूच्या हातात देतो. तर शलाका अक्कूला म्हणते की अगं आम्हाला सुद्धा केक दे आणि सर्वजण एकमेकांच्या मागे धावत बाहेर निघून जातात. तर सुखदा ही सार्थक जवळच असते आणि ती सुद्धा सार्थकला हॅपी बर्थडे करते. सार्थक तिला थँक्यू बोलतो. तर सुखदा म्हणते की अरे तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं. सार्थक म्हणतो की अगं गिफ्ट वगैरे काही नको. तर सुकी म्हणते की अरे गिफ्ट तर मी तुला देणारच आहे आणि उद्या पार्टीत कळेल की काय गिफ्ट आहे ते, आणि मला माहिती आहे की तुला ते नक्की आवडेल, त्यामुळे आता तू छान झोप. आणि दोघे एकमेकांना गुड नाईट करतात. तेव्हा सुकी आपल्या रूम मध्ये निघून जाते. तर सार्थक विचार करतो आणि मनात म्हणतो की आनंदी, तुम्ही गेल्यापासून हा 7वा बर्थडे येतोय, पण माझे मन होत नाही तुमच्याशिवाय सेलिब्रेट करण्यासाठी, पण तुमच्या लक्षात आहे की नाही ते सुद्धा माहिती नाही. त्यानंतर इकडे आनंदी ते गुलाबाचे फुलं आपल्या हातात घेते आणि ते आपल्या हृदयाशी धरून म्हणते की आज सार्थक सरांचा वाढदिवस आहे आणि हॅपी बर्थडे सार्थक सर असे आपल्या मनाशीच विश करते. मला माहिती आहे की सार्थक सर आज तुम्हाला माझी आठवण येतच असेल, पण प्लीज मला माफ करा, कारण मी प्रत्यक्षात तुम्हाला शुभेच्छा नाही देऊ शकत आणि ते देवा
देवाजवळ येते आणि हात जोडून देवाजवळ प्रार्थना करते की आज सार्थक सरांचा वाढदिवस आहे, त्याला उदंड आयुष्य दे, कायम त्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव. देवा, मला माहिती आहे की सार्थक सरांच्या मनातून माझी आठवण कधीच जाणार नाही, पण शक्य झालं तर त्यांना माझ्या विचारांपासून दूर कर. जर सार्थक सर देवा माझ्यात गुंतून राहिले तर ते आयुष्यात पुढे जाण्याचा विचार कधीही करू शकत नाही. देवा, मी माझे आयुष्य कसे जगायचे हे तर ठरवले, पण सार्थक सरांना सुद्धा त्यांचा मार्ग सापडून देत. प्लीज देवा, म्हणून आनंदी देवाला हात जोडते आणि सार्थक साठी मनापासून प्रार्थना करते. त्यानंतर इकडे अण्णा आणि मनोज चहा घेत असतात तर मालती तेथे साफसफाई करत असते. मनोज चहा पीत म्हणतो की लीना, चहा खरंच खूप मस्त झाला हो की नाही अण्णा? अण्णा म्हणतात की हो, खरंच खूप छान. तेव्हा अण्णा मनोजला म्हणतात की अरे, आज सार्थक सरांचा वाढदिवस आहे, मग मला काय वाटतं की आपण त्यांना शुभेच्छा द्यायला जावेच. तेव्हा मनोज म्हणतो की हो अण्णा, नक्की जाऊयात, आणि तसं सुद्धा मी ठरवलेलं आहे की जुनं सर्व विसरायचे आणि पुढे जायचे. मला आनंदी आणि लगेच तो बोलायचे बंद होतो आणि मालतीकडे बघत असतो आणि परत तो म्हणतो की कल्याणी मॅडमच बोलल्या, माणसाने मागचं सर्व विसरून पुढे जायला हवे आणि तेच मी फॉलो करणार, आपण नक्की जाऊयात सार्थक रावांना भेटण्यासाठी. तर अण्णा म्हणतात की हो, मग मी त्यांना फोन करून हे सर्व कळवतो. तेव्हा लीना बाहेर येते आणि अण्णांना म्हणते की थांबा अण्णा, आपण कोणीही जायचे नाही, काय गरज आहे? अण्णा म्हणतात की का ग लीना? तर लीना म्हणते की अहो अण्णा, आता कुठेतरी सगळं छान झालं, मग परत जुन्या चक्रात का अडकायचे? तेव्हा अण्णा म्हणतात की लीना, जे काही झाले त्यात सार्थक रावांची काही चूक नव्हती आणि कितीतरी अडचणीच्या वेळी ते आपल्या उपयोगी सुद्धा आलेत आणि आज त्यांचा इतका महत्वाचा दिवस आहे आणि आपण तेथे जायचे नाही का? मनोज म्हणतो की हो, मला अण्णांचे म्हणणे पटते, आपल्याला तेथे जायला हवे. लीना म्हणते की सार्थक सर चांगले आहेत, पण त्यांच्या घरची इतर मंडळी कशी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे आणि आपण तेथे गेलो तर त्यांना ते कुणालाच आवडणार नाही, मग कशाला आपण तेथे जायचे? मालती म्हणते की हो, मला लीनाचे म्हणणे पटते, जमलं तर आपण सार्थक सरांना घरीच बोलूयात. मनोज म्हणतो की हो, मला सुद्धा तेथे जायला आवडेल, परंतु मला असे वाटते की लीनाच्या बोलण्याचा सुद्धा आपण रिस्पेक्ट करायला हवा. मग अण्णा, आपण सार्थक रावांकडे नको जायला? अण्णा म्हणतात की हो, तुमच्या तिघांचे एकमत झाले, मग मी काय बोलणार, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांना आपण शुभेच्छा द्यायला फोनवर तरी हव्यात. त्यानंतर इकडे आश्रमात आनंदी ही रेवतीला सांगत असते की डॉक्टर येणार आहे, त्या सर्व पेशंटची व्यवस्थित चेक करण्याची तयारी तर झाली ना, आणि त्या सर्व पेशंटचे रिपोर्ट तू तयार ठेव, ऐन वेळेस मला काही गडबड नकोय. तेव्हा रेवती म्हणते की हो ताई, तू काही काळजी करू नको, मी बघते. तेव्हा रेवती बाजूला जाते तर सुकीचा फोन आनंदीला येतो. तेव्हा आनंदी म्हणते की बोला सुकी मॅडम. तर सुकी तिला विचारते की अगं कल्याणी ताई, मी जरा कन्फ्यूज आहे, मला सांग मी कुठल्या रंगाची साडी नेसू, पिंक, ब्ल्यू, कोणती? आनंदी तिला म्हणते की इतकी गोंधळून जाऊ नको, मला अगोदर सांग की तुम्ही कुठे जाणार आहात म्हणून. सुकी म्हणते की अगं आम्ही कुठे जाणार नाही, घरीच पार्टी करतोय, खडूचा बर्थडे आहे ना. ऐकून तर आनंदीला धक्का बसतो. आनंदी सुकीला विचारते की आज सुद्धा त्याचा बर्थडे आहे का? तेव्हा सुकी म्हणते की अगं त्याचा पण म्हणजे अजून कुणाचा आहे? तेव्हा स्वतःला आनंदी सावरून म्हणते की अगं कुणाचं नाही, मी आपलं असेच म्हणले. सुकी म्हणते की हो नक्की आश्रमातील कुणाचं तरी असेल. खरंच कल्याणताई, तू आश्रमातील प्रत्येक व्यक्तीची बर्थडे अगदी मनापासून सेलिब्रेट करते. बरं ऐक ना, मला सांग कोणता कलर माझ्यावर सूट व्यवस्थित दिसेल? तेव्हा आनंदी म्हणते की अगं सुकी, तू इतकी सुंदर आहे, कोणताही कलर तुला छानच दिसेल. तेव्हा सुकी म्हणते की अगं कल्याणी ताई, हा नेहमीचा डायलॉग आहे तुझा, तुला कोणताही कलर छान दिसतो. तर आनंदी म्हणते अगं जे खरं आहे तेच सांगते मी तुला. तेव्हा सुकी म्हणते की ठीक आहे, मी ठरवते की कोणता कलर घालू ते. तेव्हा आनंदी फोन ठेवते आणि विचारात पडते की वाढदिवसाची पार्टी, आणि आज तर सार्थक सरांचा सुद्धा वाढदिवस आहे, हा कसला योगायोग आहे? मग सुखदाच्या त्या पांढऱ्या घोड्यावरचा राजकुमार आणि तो खडूस सार्थक सर तर नाही ना? आणि तेवढ्यात विशाल आनंदी समोर 2 केक घेऊन येतो. तर आनंदी विचारते की विशाल, अरे केक आणि ते पण 2-2? तेव्हा विशाल म्हणतो की हो, माझ्या 2 खास मित्रांचा वाढदिवस आहे आज, मग त्यांच्यासाठी 2 केक घेऊन गेलो होतो आणि तुमच्यासाठी आवर्जून दोन्ही घेऊन आलो. तेव्हा आनंदी विशालला विचारते की विशाल, तुझ्या दोन्ही मित्रांचा आजच वाढदिवस आहे का? तर विशाल म्हणतो की हो. आनंदी म्हणते की हो, मग एकाच दिवशी अनेक लोकांचे वाढदिवस असू शकतात आणि मी सुद्धा वेडी आहे, उगाच काळजी करत होते. तेव्हा विशाल तिला विचारतो की कसली काळजी? तेव्हा आनंदी तो केक घेते आणि विशालला भरवत म्हणते की हा केक कसा संपवायचा याची काळजी, आणि खुश होऊन आनंदी तेथून निघून जाते. तर विशालला तिने केक भरवला म्हणून खूप आनंद होतो. त्यानंतर इकडे वृंदा रूम मध्ये टेन्शन येते आणि शलाका मात्र तिला विचारत असते की आई अगं सांग, मी आज कुठली साडी घालू ते? तेव्हा वृंदा म्हणते की अगं तुला कसली ही काळजी, तर आज सुखदा
पार्टीमध्ये सार्थकला कोणते सरप्राईज देणार याचे मला खूप टेन्शन आले. शलाका म्हणते की हो ती काहीतरी गिफ्ट तर देणार आहेच, पण नक्की ते गिफ्ट काय असेल. वृंदा म्हणते की काही असो, पण ह्या घरातील आनंदी वातावरणाचा आणि त्या पार्टीचा कसा तमाशा करते ते तू बघतच राहा. शलाका म्हणते की आई मला वाटलेच होते की तू अशी शांत नाही बसणार, मग सांग की काय प्लॅन आहे तो. तेव्हा वृंदा आपल्या हातामध्ये दारूची बॉटल घेऊन म्हणते की खूप विचार करायला केला, पण नंतर मी ठरवले की आता हाच प्लॅन महत्वाचा आहे. शलाका म्हणते की काय दारू. वृंदा म्हणते की हो, ही पेल्यानंतर सर्व माणसं हवेत उडायला लागतात. शलाका म्हणते की म्हणजे आपण हे पिऊन हवेत उडायचे का. तेव्हा वृंदा म्हणते की अगं बॉटल डोक्यात घालू का. तर शलाका म्हणते की हो, म्हणजे ही दारू सार्थकला पाजायची आणि ही दारू पिल्यानंतर सार्थक झोपणार आणि तो पार्टीत येणारच नाही, म्हणजे सुखदाचा प्लॅन हा फ्लॉप होईल, करेक्ट ना. वृंदा म्हणते की अगं बावळट, सार्थकला मी कशाला दारू पाजेन. शलाका म्हणते की मग आई तू दारू पिणारच नाही आणि या वयात तू दारू पिणार आहेस का, आणि ते तुझ्या मुलीसमोर, आणि तशीही तुला दारू पिण्याची काय गरज, तशीही तू माझ्यासमोर काही ना काही बोलत असते. वृंदा म्हणते की अगं गप्प बस, मी नाही दारू पिणार, आपण सुखदाला दारू पाजायची. तर सुखदा म्हटल्यानंतर शलाकाला तर खूप आनंद होतो आणि आई तू हे अगोदरच मला सांगायचे की नाही. वृंदा म्हणते की अगं तू मला बोलून देशील तर ना. आणि ही दारू सुखदाला पाजल्यानंतर तिने तो तसा घातला नाही, आपण तिला तो गोंधळ घालण्यासाठी भाग पाडणार, म्हणजे खेळ नक्की सर्व काही पालट. तेव्हा शलाका खूप खुश होऊन वृंदाला मिठी मारते आणि वा आई खरंच खूप छान डोकं वापरलेस. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सार्थकच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी होते, पूर्ण सेलिब्रेशन झालेले असते, सर्व पूजेची तयारी सुद्धा झालेली असते. तर सुधा येते, तर सुखदा तिला म्हणते की अगं मावशी तू का धावपळ करतेस, तू बस ना निवांत. तर सुधा म्हणते की अगं तू एकटी काय काय करशील. तेव्हा सुकी म्हणते की तू बस, भिंगरी आहे ना माझ्या मदतीला, आणि ती हाताला धरून सुधाला खाली बसवते आणि बसून तू आम्हाला सांग की काय काय करायचे ते. आणि सुकी पूजेची तयारी करत असते. तर लगेच आकांक्षा येते आणि आकांक्षा म्हणते की अगं सुकी जरा स्माइल कर, इकडे बघ. तर ती फोटो काढत असते. तेव्हा सुखदा म्हणते की काय ग, तुझा कॅमेरा आत्तापासूनच सुरू झाला का. अक्कू म्हणते की हो, माझ्या दादाचा बर्थडे आहे आज. तर सुकी म्हणते की हो, माझ्या मित्राचं सुद्धा. तेव्हा अक्कू म्हणते की म्हणूनच मी तुला सांगते की स्माइल कर म्हणून. तेव्हा आकांक्षा तिचा मस्त फोटो काढून घेते. सुधा मात्र हे सर्व बघून खूपच खुश असते आणि तेवढ्यात वृंदा आणि शलाका ह्या एकमेकींसोबत बडबड करत येतात की वृंदा तिला सांगते की तू त्या सुखदावर बारीक लक्ष ठेव. शलाका म्हणते की हो, माझी नजर अगदी तिच्यावरच राहील. सुधा वृंदा आणि शलाकाला बघून म्हणतात की तुम्ही काही काम करणार आहात का नाही. तर शलाका म्हणते की हो, मी सर्वांना ड्रिंक्स देण्याचे काम तर नक्की करणार. तेव्हा वृंदा तिला हळूच आवाजात म्हणते की कोल्ड ड्रिंक्स. तेव्हा शलाका मोठ्या आवाजात म्हणते की कोल्ड ड्रिंक्स. तर सुधा म्हणते की आहे कुठे. शलाका म्हणते की हो आणतेस. वृंदा म्हणते की सुधा अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नको, सर्व काही व्यवस्थितच होईल. सुधा म्हणते की अगं वृंदा, पहिल्यांदा 6 वर्षातून घरात आनंद सुरू होतोय आणि तेही माझ्या सार्थकचा वाढदिवस. वृंदा म्हणते की हो ना ग, खरंच मला त्याचा खूप आनंदच होतो. आनंदी गेल्यापासून आपल्या 6 वर्षात जे सुखी वातावरण पसरले होते ना, ते अगदी बदलून टाकूया. शलाका म्हणते की काकू तू बाहेरचं कसलं टेन्शन घेऊ नको, आम्ही गेस्टला व्यवस्थित हँडल करू. तेव्हा त्या दोघी बाहेर जायला निघतात आणि त्याच वेळेस वृंदाच्या हातातील बॉटल खाली पडते आणि दोघी लगेच घाबरूनच उभ्या असतात. तर सुखी त्या दोघींकडे बघत विचारते की वृंदा आंटी काय झाले, जरा सांभाळून वय झाले तुमचे. तेव्हा वृंदा मुद्दाम शलाकाला रागवते, अगं हिचा धक्का लागला आणि खरंच वेंधळी आहे ही बावळट. आणि सुकीकडे लक्ष देत लगेच ती बॉटल उचलतात आणि बाहेर निघून जातात. सुकीचे त्याकडे काही लक्ष जात नाही आणि त्यानंतर सार्थक तयार होऊन बाहेर येतो आणि सुखदाला म्हणतो मी तुला काय म्हणतो, आणि तेवढ्यात त्याला धक्का लागतो आणि तो खाली पडणार. लगेच सुखदा त्याला धरते आणि तिच्या हातातील जे फुलांचे ताट असते त्या सर्व पाकळ्या ह्या सार्थकच्या अंगावर पडतात. दोघे एकमेकांकडे बघत असतात आणि सर्वांचे लक्ष सार्थक आणि सुखदाकडे जाते. तेव्हा वृंदा आणि शलाका हे सर्व बघून शलाका वृंदाला म्हणते की ही सुकी सार्थक जवळ जाण्याचा एकही चान्स सोडत नाही. वृंदा म्हणते की थोडंसं थांब, आपण जो खेळ खेळतोय त्यामुळे ती सार्थक जवळ जाण्याची संधी सुद्धा तुला येणार नाही, बघच तू. तेव्हा आकांक्षा मात्र त्या दोघांना म्हणते की तुम्ही तसेच थांबा, मला तुमच्या दोघांचा एक फोटो काढायचा. तर सार्थक लगेच बाजूला होतो. अक्कू तू लहान आहेस का, काय बालिशपणा करते हा, म्हणून अक्कूवर रागवतो. तर सुकी त्याला म्हणते की अरे ती तुझी गंमत करतेस आणि
सीन खरंच किती फनी होता. म्हणजे फिल्ममध्ये हिरो हिरोईनला सावरतो, परंतु येथे मीच तुला सावरले आणि खरंच तू तर खूपच छान दिसतो, अगदी खूप हँडसम. सुधा तर हे सर्व बघून खूपच खुश होत असते आणि तेवढ्या सार्थकच्या मोबाईलवर एक कॉल येतो. तेव्हा सार्थक बाजूला होऊन म्हणतो की बोला बाबा. तर सुधा हे ऐकते. तर सार्थकला अण्णा हे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतात. सुधा रागाने सार्थककडे बघत असते आणि सार्थक सुधाकडे आणि अण्णांना तो थँक्यू बोलतो. मालती सुद्धा सार्थकला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मनोज सुद्धा सार्थकला हॅपी बर्थडे करतो. तेव्हा सार्थक थँक्यू आई, थँक्यू दादा असे बोलत असते आणि सार्थक त्या दोघांना म्हणतो की तुम्ही फोनवर असे शुभेच्छा देण्यापेक्षा इकडेच या, तुम्ही सुद्धा माझ्या परिवाराचाच एक भाग आहात ना. इकडे घरी आज एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे, तुम्ही आलात तर खरंच बरे वाटेल असे मुद्दाम तो सुधाकडे बघत म्हणत असतो. सुधाला तर आणखीन राग येत. अण्णा म्हणतात की अहो आम्ही आलो किंवा नाही आलो, आम्ही कायमच तुमच्या सोबत आहोत. तर मनोज मुद्दाम खोटं बोलतो की सार्थकराव आम्ही सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी निघालोय आणि हे बघा गाडी सुद्धा बाहेरच आहे. मुद्दाम मनोज खोटं बोलतो आणि पूजा करायची, त्यामुळे बहुतेक तिकडे आज मुक्कामच होईल. तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे, तुम्ही देवदर्शनासाठी निघालात, मग मी काय अडवणार. तेव्हा मनोज म्हणतो की ठीक आहे सार्थक सर, मी ठेवतो फोन, वाईट वाटून घेऊ नका. सार्थक म्हणतो की नाही तुम्ही जा, मी मिस करेन तुम्हाला. पण ठीक आहे हरकत नाही आणि फोन ठेवतो. त्यानंतर इकडे रुंदा आणि शलाका ती बॉटल सुखदाने बघितली नाही म्हणून जीवात जीव येतो आणि लगेच त्या कोल्ड्रिंक्स मध्ये त्या सुखदाच्या ग्लासमध्ये ती दारू मिक्स करतात आणि सर्वांना पूजा सुरू होण्या अगोदर कोल्ड्रिंक्स पिऊन घ्या असे म्हणतात. तर आदर्श म्हणतो की अगोदर पूजा करूयात. रुंदा म्हणते की अरे सर्वांचे घसे हे सुकावलेले आहे. आदर्श म्हणतो की अगाई पाऊस पडतो आणि अशा वातावरणात थंड तर नकोच. रुंदा तरी सुद्धा ऐकत नाही आणि ती बळजबरीने सर्वांना ते कोल्ड्रिंक्स प्यायला देते. तर आदर्श तिला म्हणतो की तू एरवी कधी कुणाला पाणी देत नाही आणि आज चक्क कोल्ड्रिंक्स सर्वांना प्यायला देते, ते पण तुझ्या हाताने. आणि शलाका सुखदा जवळ येऊन तो ग्लास तिच्या हातात देते आणि घे सुखदा असे म्हणते. तर सुखदा म्हणते की चक्क शलाका तू माझ्यासाठी ज्यूस आणलास आणि तू आणल्यानंतर हे पूर्ण प्यावेच लागेल. तेव्हा सुकी तो ग्लास पूर्ण पिऊन घेते. तर शलाका आणि रुंदा खूपच खुश होतात. तर गुरुजी पूजेला सुरुवात करायला सांगतात आणि तेवढ्यात सुखदाला खूप दारू चढते आणि ती गुरुजींना म्हणते की पूजा नंतर आज आपण सर्वांनी मस्त डान्स करूयात, मी गाणं लावते. आणि सुखदा ही गाणं लावून त्यावर मस्त डान्स करत असते. तिला खूप नशा चढलेली असते. ती शलाका आणि रुंदाला हाताला धरून गोल गोल बिंगवते आणि त्यांच्यासोबत डान्स करत असते. तर रुंदा तिच्या हाताला धरते आणि थांब, या घरच्या इब्रतीचे धिंडोडे काढतेस, अक्कल कुठे गहाण ठेवलीस का. सार्थकचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी पूजा ठेवली आणि पूजेच्या मंगलमय वातावरणात असे वागताना लाज कशी वाटली नाही तुला, जरा मोकळीक दिली तुला आणि तू तर डोक्यावर चढून बसली. तर सुकीच्या या वागण्याने सुद्धा सार्थक सुद्धा यांना सुद्धा खूप राग आलेला असतो आणि रुंदा तिला म्हणते की तू अशी ऐकणार नाही, तुझ्यासारख्या मुलीला 2 कानामागे द्यावे लागणार, म्हणून ती सुखदाच्या कानामागे द्यायला लागणार. तो सुखदा तिचा हात धरते आणि तीच शलाकाच्या दुसऱ्या हाताने कानामागे देते, कारण सुखदाने हे सर्व नाटक केलेले असते आणि रुंदा आणि शलाकाचा पूर्ण प्लॅन फ्लॉप केलेला असतो, कारण तिला याबद्दल सर्व माहिती असते. तेव्हा सर्वजण धक्क्याने सुखदाकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंदी ही सार्थकला हॅपी बर्थडे विश त्याच्या फोटो समोर करते आणि तेवढ्यात सुखदाचा कॉल आनंदीला येतो. आनंदी फोन घेते आणि बोल सुखदा असे म्हणते. तेव्हा सुखदा म्हणते की अगं त्याला कसे प्रपोज करू तेच मला नाही कळत. तेव्हा आनंदी तिला म्हणते की अगं मनातील भावना जर खरी असेल तर बिनधास्त प्रपोज करायचे, काही झाले तरी आज तू त्याला आय लव्ह यू म्हण. तेव्हा सुखदा ही फुलांचा बुके देत सार्थकला गुडघ्यावर बसून आय लव्ह यू बोलते आणि इकडे आनंदी सुद्धा सार्थकला आय लव्ह यू सो मच असे आपल्या फोटो समोर सार्थकला ठेवून म्हणते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.